नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि आज मी ट्रेनिंगचा तिसरा भाग घेऊन येत आहे. सौ सुनंदा बोंद्रे, सेल्फ पब्लिशर, उद्योग संस्था लाडेगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र या संस्थेच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर आपण स्पर्धा परीक्षांचे पेपर विद्यार्थ्यांसाठी आपण घेत आहोत. त्यालाच आपण सामान्य ज्ञानाच्या पेपरचा उपक्रम किंवा जनरल नॉलेजच्या पेपरचा उपक्रम असं सुद्धा आपण त्याला म्हणणार आहोत. आता यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जे विविध कर्मचारी यामध्ये काम करणार आहेत, तर त्यांना मला काही सूचना द्यावयाच्या आहेत आणि ज्या सूचना मी आपणास सांगणार आहे त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन करायचं आहे. आता यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही विविध स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला त्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये परमिशन मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही क्लासमध्ये जाता आणि जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना पेपर वाटत असता, तर त्यावेळेला कुठल्याही विद्यार्थ्याला आपले जे पेपर आहेत, मग त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर किंवा ओएमआर शीट हे बिलकुल विद्यार्थ्यांना उधारीमध्ये द्यायची नाही. कारण उधारीमध्ये दिल्यानंतर तो विद्यार्थी कदाचित तो पेपर सबमिट करणारच किंवा नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळे कधी कधी ते विद्यार्थी अब्सेंट सुद्धा राहतात बरेचदा. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला जो पेपर आहे, क्वेश्चन पेपर आणि ओएमआर शीट ही उधारीमध्ये देऊ नये करावी. सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून फीस जमा करावी आणि त्यानंतरच त्यांना क्वेश्चन पेपर आणि ओएमआर शीट देण्यात यावी. कुठल्याच प्रकारे कुठल्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना उधारीत पेपर वाटायचे नाहीत. नगदी पैसे घ्यायचे त्यांच्याकडून, आधी फीस जमा करायची आणि त्यानंतर त्यांना एक क्वेश्चन पेपर आणि ओएमआर शीट घरी त्यांना सोडवायला द्यायची आहे 3 किंवा 4 दिवसांसाठी. आणि नंतर ते सर्व पेपर त्यांच्याकडून आपण ते सबमिट करायचे आहे स्वतःकडे. तर ही झाली एक पहिली सूचना. त्यानंतर दुसरी सूचना अशी आहे की याच्यामध्ये आधी विद्यार्थ्यांना सांगायचं, आधीच्या दिवशी जेव्हा तुम्ही जाता त्या स्कूलमध्ये त्याच वेळेला त्यांना सांगायचं शक्यतोवर की उद्याला येताना तुम्ही पेपरसाठी जे पैसे आहेत हे सोबत घेऊन या. आणि दुसऱ्या दिवशी आपण तिथे जायचं, त्या विद्यार्थ्यांकडून पैसे जमा करायचे आणि त्यांना क्वेश्चन पेपर आणि ओएमआर शीट आपण द्यायची. आणि शक्यतो कुठल्याच विद्यार्थ्यांना, मी पहिल्या सूचनेत सांगितल्याप्रमाणे, कुठल्याच विद्यार्थ्याला उधारीत पेपर आपण वाटप करायचा नाही. त्याच्याकडून आधी फी जमा करायची आणि नंतर त्यांना क्वेश्चन पेपर आणि ओएमआर शीट आपण द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो आहे, याच्यामध्ये कधी कधी काय होते की आपण काही स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जेव्हा आपण इन्फॉर्मेशन देतोय विद्यार्थ्यांना, इन्फॉर्मेशन आपली देणं झाल्यानंतर, माहिती देणं झाल्यानंतर कधी कधी काय होते की तिथले जे शिक्षक आहेत किंवा काही त्या स्कूलमधले काही लोक काय करतात की कधी कधी आपल्याला प्रश्न उपस्थित करतात की तुम्ही विद्यार्थ्यांना पेपर घरी सोडवायला देत आहात. मग आता पेपर जर तुम्ही घरी सोडवायला देत आहात तर विद्यार्थी तर सगळे मोबाईलमधून पाहून लिहिणार आहेत. असे काही टीचर्स आहेत किंवा इतर काही लोक असा प्रश्न तुम्हाला उपस्थित करणार आहेत. त्यावेळेला काय करायचं आहे की तुम्हाला अशा लोकांचं एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे. त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचं आहे. त्यांना सांगायचं की आम्ही सुरुवातीला ज्या वेळेला वर्गामध्ये विद्यार्थ्यांना माहिती सांगतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना आम्ही सूचना देत असतो की संपूर्ण पेपर हा आधी मनाने लिहायचा. आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना सांगतो की हा पेपर सुरुवातीला मनानं लिहिणं झाल्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं येत नसतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कोणाला विचारू शकता, चर्चेच्या माध्यमातून तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा इतरत्र तुम्ही शोधू शकता. अशा सूचना आम्ही विद्यार्थ्यांना देतो. आणि कधी कधी विद्यार्थ्यांना हे पण सांगितलं पाहिजे की या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, जर तुम्हाला कुठे मिळालीच नाहीत तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा शोधू शकता, गुगलवर सुद्धा शोधू शकता. बिनधास्तपणे सांगायचं. मग आता हे सांगितल्यानंतर तुम्हाला याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागते इतरांना
की असं आपण का सांगत आहे. तर इतरांना आपण सांगायचं की आता आम्ही विद्यार्थ्यांना सांगत आहोत की तुम्हाला जर कुठेच या प्रश्नांची उत्तरं भेटत नसतील तर तुम्ही मोबाईलवर शोधा, गुगलवर शोधा. पण तुम्हाला आम्ही एक सांगू इच्छित आहे, असं टीचर्सला किंवा इतर व्यक्तींना ज्यांनी तुम्हाला प्रश्न केला त्याला सांगायचं की आता विद्यार्थ्यांनी जर इन केस समजा या प्रश्नांची उत्तरं जर मोबाईलमध्ये पाहिली, गुगलवर शोधली, तर काय होते त्यामुळे की त्या विद्यार्थ्याला ज्या प्रश्नाचं उत्तर बिलकुल येतच नव्हतं किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर त्याला बिलकुल माहिती नव्हतं, त्यानं ते मोबाईलच्या माध्यमातून गुगलवर त्यांनी शोधलं, इतर ठिकाणी त्यांनी सर्च केलं. त्यामुळे काय झालं की त्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती झालं. आणि इन केस एखाद्या वेळेला आता हा आपला आहे सराव पेपर, पण इन केस जर समजा तो जो 4वी 5वी 6वी 7वीचा विद्यार्थी असेल तर त्याला इन फ्युचरमध्ये कदाचित समजा तोच प्रश्न ज्याने तो गुगलवर शोधला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर त्याने शोधलं आहे, कदाचित तोच प्रश्न जर त्याला एखादा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला भविष्यात, जी सरकारी परीक्षा राहतात, गव्हर्नमेंटच्या परीक्षा राहतात स्कॉलरशिपच्या, तर त्याच्यामध्ये जर त्याला प्रश्न विचारला कदाचित, तर तेवढंच त्या विद्यार्थ्याचं काय होते की त्याचा फायदा होतो. मग त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येते की अरे आपल्याला या सरांनी आपल्या स्कूलमध्ये हे पेपर घरी सोडवायला दिले होते आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर बिलकुल येत नव्हतं, तेव्हा आपण या प्रश्नाचं उत्तर आपण मोबाईलवरती गुगलवर सर्च केलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर तर हे आहे. आणि मग त्यावेळेला ती गोष्ट त्याला रिकॉल होते, ती गोष्ट त्याला आठवते आणि त्याचा फायदा त्याला भविष्यात त्या स्कॉलरशिपमध्ये जर तोच क्वेश्चन कदाचित रिपीट झाला असेल किंवा आला असेल आणि त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर त्याला माहिती होते. म्हणजेच मला हे सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये काय होते, वाढ होते, विद्यार्थ्यांचं नॉलेज वाढते. नाहीतरी विद्यार्थी काय करत आहेत आजकाल की आजकाल लहान विद्यार्थ्यांपासून त्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन पाहिजे असते हातामध्ये, अँड्रॉइड मोबाईल पाहिजे, आणि ते विद्यार्थी काय करतात की व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे, यूट्यूब असेल, इतर गोष्टींचा काय करतात, बिलकुल दुरुपयोग करून राहिलेले आहेत. जर आता आपला हा शैक्षणिक प्रोजेक्ट आहे, याच्या अंतर्गत आपण जे पेपर आहेत विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी देत आहेत, पण आधी आपण विद्यार्थ्यांना सूचना करत आहे की सर्व पेपर तुम्ही मनाने सोडवा, त्यानंतर काही प्रश्नांची जर उत्तरं येत नसतील तर तुम्ही ते इतरांना विचारू शकता, इतरत्र शोधू शकता. मग इन केस जर विद्यार्थ्यांनी मोबाईलवर जरी त्या प्रश्नांची उत्तरं शोधली तर आता ते विद्यार्थी नाहीतरी त्या मोबाईलचा जो उपयोग आहे तर रिकामे कामं करण्यासाठी करतात, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, इतर ॲपचा जो वापर आहे हा रिकामे कामं करण्यासाठी ते विद्यार्थी करतात किंवा गेम्स खेळत राहतात. त्याच्यापेक्षा या प्रश्नपत्रिकेतले जर त्यांनी काही उत्तरं जर शोधली त्याच्यामध्ये गुगलवर म्हणा किंवा इतर ठिकाणी, तर कम से कम त्यांच्या नॉलेजमध्ये तरी वाढ होते. तेवढा तर फायदा त्या मोबाईलचा होतो एज्युकेशनल. तर त्यासाठी मला हे सांगायचं आहे की जरी त्या विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये काही उत्तरं शोधली तरीही काही फरक पडत नाही, उलट त्यांच्या नॉलेजमध्ये वाढ पडणार आहे आणि त्या मोबाईलचा उपयोग हा एज्युकेशनल होणार आहे, असं मला यावेळी सांगायचं आहे. आणि आपण प्रश्नपत्रिकाच अशा काढत असतो की गुगलवर जरी त्यांनी पूर्ण पेपर टाकण्याचा प्रयत्न केला, गुगलवर जरी पूर्ण प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्याला बिलकुल 100% त्याला त्या गुगलवरती सर्व प्रश्नांची उत्तरं बिलकुल मिळणार नाहीत. त्याची आपण 100% गॅरंटी देतो आहे. अतिशय सुंदर पेपर हा काढलेला असतो, कारण 5 ते 7 वर्ष झाले मी हाच उपक्रम इतरत्र राबवतो आणि मी पेपर विद्यार्थ्यांना घरीच देत असतो सोडवण्यासाठी. परंतु आजपर्यंत मला एकही असा विद्यार्थी भेटला नाही की त्याला 100 पैकी 100 मार्क्स आहेत म्हणून, किंवा 100 पैकी 99 आहे, 100 पैकी 98 आहेत, 95 आहे, असा पण विद्यार्थी मला 5 ते 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आजपर्यंत सापडलेला नाही. याचा अर्थ की गुगलवर 100% प्रश्नांची जी उत्तरं आहेत हे बिलकुल सापडत नाहीत, असं मला यावेळी सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मग 8वी 9वी 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल पीजीचे काही विद्यार्थी असतात, तर या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच सूचना द्यायच्या की तुम्ही मोबाईलमधून जे आहेत तर जे प्रश्न तुम्हाला येत नाहीत त्याच प्रश्नांची उत्तरं फक्त तुम्ही मोबाईलमधून शोधायचे किंवा इतरांना विचारायचे. सुरुवातीला सर्वांनी हा जो पेपर आहे
हा पूर्ण मनाने सोडवायचा असं त्या विद्यार्थ्यांना सांगायचं. 8वी 9वी 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल किंवा पीजीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला सांगायचं की हा संपूर्ण पेपर सुरुवातीला तुम्ही मनाने सोडवा. जर तुम्हाला खरंच काही प्रश्नांची उत्तरं येत नसतील तर ते तुम्ही इतरांना विचारा किंवा तुम्ही घरी जाऊन मोबाईलवर शोधला तरी आम्हाला चालेल. पण आपण त्यांना असं का सांगतो आहे, तर इतर लोकांना किंवा टीचरला जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो तेव्हा त्यांना सांगायचं की आम्ही विद्यार्थ्यांना सुरुवातीला सांगितलं की संपूर्ण पेपर मनाने सोडवायचा, पण त्याच्यातली काही प्रश्नांची जर तुम्हाला उत्तरं येतच नसतील तर ते तुम्ही कोणाला विचारू शकता किंवा मोबाईलवर सर्च करू शकता. त्या माध्यमातून काय होणार आहे की ज्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना येत नाही त्या प्रश्नांची उत्तरं ते शोधण्याचा प्रयत्न करतात किंवा मोबाईलवर जरी शोधले तरी काय होते की त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये वाढ होते. त्या मोबाईलचा सुद्धा एज्युकेशनल दृष्ट्या काय होतो, उपयोग होतो. नाहीतरी विद्यार्थी त्या मोबाईलचा जो उपयोग आहे हा रिकाम्या कामासाठी करतात, त्या मोबाईलचा दुरुपयोग करतात. कमसे कम या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न जर ते गुगलवर जरी शोधत असतील किंवा मोबाईलवर इतर ठिकाणी जर शोधत असतील तर कमसे कम त्या मोबाईलचा एज्युकेशनल दृष्ट्या काय होतो, उपयोग होतो आणि हा एक आपला सराव पेपरच आहे. पण मग आता ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना येतच नव्हते आणि त्यांनी ते मोबाईलवर शोधली किंवा इतरांना विचारली तर कदाचित समजा इन फ्युचरमध्ये ज्यांनी हा पेपर दिला 8वी 9वी 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल आणि पीजीच्या विद्यार्थ्यांनी आणि भविष्यात त्यांनी एखादी पोलीस भरतीची एक्झाम दिली, एखादी PSIची एक्झाम दिली, एखादी सेल टॅक्स इन्स्पेक्टरची एक्झाम दिली किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षांमधली एखादी एक्झाम दिली आणि कदाचित त्या परीक्षांमध्ये यांना जे प्रश्न आधी या सराव परीक्षेतले येत नव्हते त्यापैकीच एखादा प्रश्न तिथे रिपीट झाला असेल आणि कदाचित तो प्रश्न तिथे आला असेल तर त्या विद्यार्थ्याचा काय होतो, तेवढा फायदा होतो. त्या विद्यार्थ्याला ती गोष्ट स्ट्राईक होते, रिकॉल होते की अरे आपण या वेळेला आपल्या स्कूलमध्ये हे पेपर आले होते आणि त्या वेळेला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नव्हतं, म्हणून आपण कोणाला तरी विचारलं किंवा आपण ते मोबाईलमध्ये शोधलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर नेमकं हेच आहे हे त्या विद्यार्थ्याला काय होते, आठवते, रिकॉल होते आणि मग त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचा तेवढा त्या मेन एक्झाम मध्ये काय होतो, फायदा होत असतो. तर हीच गोष्ट मला इथे सांगायची आहे. तर अशा पद्धतीने काय करायचं की जे लोक तुम्हाला प्रश्न उपस्थित करतील की तुम्ही पेपर घरी देत आहे विद्यार्थ्यांना सोडवायला, तर विद्यार्थी सगळे मोबाईल मधूनच पाहून लिहितील वगैरे वगैरे. आता असे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला बरेच ठिकाणी विचारले जातील, पण त्या प्रश्नांचं जे इतरांना आन्सर द्यायचं आहे तर ते अशा पद्धतीनं तुम्हाला ते द्यायचं आहे. तर त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आहे की आता तुम्ही या प्रोजेक्टमध्ये काम करत आहात बरोबर, पण आता काय होते की तुम्हाला या प्रोजेक्टमधून सुरुवातीला पैसे भेटतात म्हणून पेपर बसविण्याचं काम करणे आणि नंतर त्या शाळेत आपण रिझल्ट नेऊन न दिल्यास आपल्यावर काय परिणाम होईल. प्रश्न आपल्याला नीट समजला की आपण काम कशासाठी करत आहे की आपल्याला या प्रोजेक्टमधून पैसे भेटतात, चांगले पैसे भेटत आहेत, तर त्यासाठी आपण काम करतो. आता पैसे तर आम्ही तुम्हाला देऊन टाकणार आहोत, पैसे तुमचे ठेवले जाणार नाही, तुम्ही जे काम करणार आहे त्याचे पैसे तुम्हाला निश्चितच भेटणार. पण पैसे तुम्हाला पूर्ण प्राप्त झाल्यानंतर जर इन केस, कारण कसं आहे की हे जे वर्क आहे तर या वर्कमध्ये पेपर बसवणे, त्यानंतर विद्यार्थ्यांकडून पेपर सॉल्व्ह केल्यानंतर ते सगळं सबमिट करणे, ते चेक करणे आणि त्याचा रिझल्ट शाळेमध्ये नेऊन देणे. त्या रिझल्टमध्ये मग सर्टिफिकेट्स आहेत, त्या विद्यार्थ्यांची बक्षीस आहेत. हे ज्या ज्या शाळांमध्ये आपण हा उपक्रम घेतलेला आहे त्या शाळांमध्ये त्या कॉलेजेसमध्ये शेवटी आपल्याला ही शेवटची जी प्रोसेस आहे, शेवटचा टप्पा हा पार पाडावा लागतो. त्या शाळेतले रिझल्ट आपल्याला ते नेऊन द्यावे लागतात. त्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट्स आणि त्या विद्यार्थ्यांचे प्राइज, संपूर्ण रिझल्ट आपल्याला त्या शाळेमध्ये नेऊन द्यायचा असतो आणि तिथे त्या शाळेचे जे हेडमास्टर आहेत, प्रिन्सिपॉल आहेत, तर त्यांना तो द्यायचा असतो. मग आता मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही काय केलं की याच्यामध्ये तुम्ही काम करत आहात, तुम्ही सुरुवातीला पेपर बसवले, त्यानंतर तुम्हाला त्या पेपरचे तुमच्या टीम लीडर कडून तुम्हाला सगळे पैसे मिळाले किंवा तुम्ही जर टीम लीडरच्या अंतर्गत काम करत नसाल, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल काम करत असाल तर तुम्ही तुमचे पैसे समजा जेवढे झाले तुमचे तेवढे ते कापून घेतले आणि उर्वरित मला पाठवून दिले, पण तुम्ही पैसे आधीच घेऊन बसलेले आहात.
पण नंतर जर समजा हा रिझल्ट नाही दिला नेऊन तुमच्या तुम्ही घेतलेल्या स्कूलमध्ये जे उपक्रम घेतले, विविध स्कूलमध्ये जे उपक्रम घेतले तुम्ही जिथे जिथे घेतले आहेत तिथे तिथे किंवा त्या कॉलेजेसमध्ये जर तुम्ही पेपर आधी घेतले त्यांचे विद्यार्थ्यांचे, तिथे परीक्षा घेतली आहे तुम्ही ही, परंतु त्यांचे जर रिझल्ट तुम्ही नेऊन दिले नाहीत तर मग त्याचा तुमच्यावरती काय इफेक्ट होतो. कारण त्यामुळे काय होणार आहे, जर तुम्ही त्या स्कूलमध्ये पेपर घेतले आणि त्यांचे रिझल्ट नेऊन दिले नाही, त्यांचे सर्टिफिकेट नेऊन दिले नाहीत, तर त्यांना जी बक्षिसं तुम्ही कबूल केले होते ती जर त्यांना दिली नाही तर तुमचं नाव काय होते, खराब होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये तुमचं नाव खराब होते. त्या शाळेमध्ये जे काही टीचर्स असतात, टीचर्स आहेत, प्रिन्सिपॉल आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून तुमचं नाव काय होणार आहे, डॅमेज होणार आहे, खराब होणार आहे. जर त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बक्षिसं नेऊन दिले नाहीत आणि सर्टिफिकेट नेऊन दिले नाहीत तर त्याच्यामुळे आपण जे कुठलं काम करतो तर आपण पुणे इमानदारीनं काम करायचं. केवळ पैसे भेटतात म्हणून काम न करता जे काम करतो त्याच्यामध्ये आपण 100% इमानदारी आपण ठेवली पाहिजे. यामुळे काय होणार आहे, जर तुम्ही ज्या शाळांमध्ये तुम्ही उपक्रम राबवलेले आहेत, ज्या शाळांमध्ये तुम्ही परीक्षा घेतली आणि त्या शाळांमध्ये तुम्ही जर ते पेपरचे रिझल्ट व्यवस्थित दिले, नेऊन दिले विश्वासाने, त्या हेडमास्टरकडे, प्रिन्सिपलकडे ते जमा केले किंवा शाळांमध्ये तुम्ही वाटून दिले तिथे जाऊन विद्यार्थ्यांना, तर काय होणार आहे, याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तुमचा एक नावाच्या संदर्भात एक विश्वास तयार होतो. तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा चांगला राहतो आणि त्या शाळेतील जे प्रिन्सिपॉल आहेत, हेडमास्टर आहेत, त्यांचा सुद्धा दृष्टिकोन तुमच्याकडे एक सकारात्मक बनतो की हा एक चांगला व्यक्ती आहे, प्रामाणिक व्यक्ती आहे. तर त्यामुळे काय होते की तुमचं एक चांगली इमेज समाजामध्ये तयार होते. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. आणि कधी कधी काय होते की आपण त्या बेबी स्कूलमध्ये पेपर घेतले, परीक्षा घेतली, परंतु आपण त्यांचे रिझल्टच नेऊन दिले नाहीत. तर काय होते की आपण जेव्हा बाहेर कुठेतरी फिरत असतो, बस स्टँडवर, आपण एखाद्या वेळेस बस स्टँडवर राहत असाल किंवा एखाद्या वेळेस एखाद्या मार्केटमध्ये आपण फिरतो, तर काय होतात की विद्यार्थी आपल्याला कुठे पण मिळतात आणि मग आपला चेहरा त्यांना दिसला की ते विद्यार्थी विचारतात, अरे अरे सर, तुम्ही माझ्या स्कूलमध्ये आले होते ना, तुम्ही पेपर बसवले होते आमच्या स्कूलमध्ये, मग त्याचे सर्टिफिकेट तर तुम्ही आम्हाला दिलेच नाहीत, त्याचे बक्षिसं पण आपल्याला दिलेच नाहीत. आणि हे गोष्ट तो जो विद्यार्थी आहे हा चार चौघामध्ये सुद्धा म्हणू शकतो. तुमच्यासोबत इतर लोक सुद्धा, तुमचे मित्र मैत्रिणी तुमच्यासोबत असू शकतात, तुमचे नातेवाईक तुमच्यासोबत असू शकतात आणि त्यांच्या देखत तो एखादा विद्यार्थी असं म्हणत असेल की तुम्ही आमच्या स्कूलमध्ये आले होते आणि तुम्ही आम्हाला रिझल्टच नाही दिला, तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलेच नाहीत, परीक्षा तर तुम्ही घेतली होती, आम्ही तुम्हाला पैसे दिले होते, पण ते तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट्स आणून दिले नाही किंवा बक्षिसं पण आणून दिले नाही, तर त्यावेळेला आपली जी इमेज आहे ही खालावते आणि मग आपल्यासोबत असलेले जे लोक आहेत यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडचा बदलतो. त्यामुळे मला हेच सांगायचं आहे की ज्या स्कूलमध्ये तुम्ही हा उपक्रम राबवणार तर केवळ पैशांसाठी हा उपक्रम न राबवता कामामध्ये 100% इमानदारी ठेवायची आणि ज्या शाळांमध्ये, ज्या कॉलेजेसमध्ये तुम्ही हे पेपर घेताय, एक्झाम घेताय, त्या शाळातले जे रिझल्ट आहेत हे तुम्ही इमानदारीनं नेऊन देणं हे तुमचं कर्तव्य राहते. आणि असं जर केलं तर तुमची एक चांगली इमेज पण समाजामध्ये राहते आणि विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली इमेज तुमची राहते. मला एवढंच याच्यामध्ये सांगायचं आहे. आता याच्यामध्ये आपला मी हा जो उपक्रम आहे, मी स्वतः प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, कार्यकारी अध्यक्ष मी आहे. आता मला हे सांगायचं आहे की आपण हा उपक्रम फक्त याच वर्षाला आपण घेत नाही आहे. हा उपक्रम आपण दरवर्षी आपण हा उपक्रम घेणार आहोत. फक्त याच वर्षाला आपण हा उपक्रम घेत नाहीये, तर आपण प्रत्येक वर्षाला, येणारे जे प्रत्येक वर्ष असेल, आपल्याला हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवायचा आहे. मग त्यामुळे आपण जर प्रत्येक शाळांमधले जर रिझल्ट नेऊन दिले व्यवस्थित आणि व्यवस्थित उपक्रम राबवला, आपण सगळ्यांसोबत आपण चांगले संबंध ठेवले, सगळ्यांचा विश्वास जिंकण्याचा आपण प्रयत्न केला, तर त्याच्यामुळे काय होते की आपल्या समाजामध्ये एक नाव होते, आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. विविध स्कूलमधील जे प्राचार्य आहेत, प्रिन्सिपॉल आहेत, त्यांचा, विविध प्राध्यापकांचा, टीचर्स आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन सुद्धा आपल्याकडे पाहण्याचा सकारात्मक बनतो. तर मला हेच सांगायचं आहे. तर त्यामुळे आपल्याला हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम फक्त याच वर्षाला राबवायचा नाही, तर प्रत्येक वर्षाला आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे. आणि कसं आहे ना की आपण जर
असा विचार केला की बा ही जी कोंबडी आहे, हा जो प्रोजेक्ट आहे याला मी काय म्हणतोय की समजा एक कोंबडी आहे, तर आता या कोंबडीला जर फाडून खाण्याचा जर प्रयत्न केला तर काय होणार आहे की कोंबडी मरून जाणार आहे आणि कोंबडीचं जे एक एक अंड खायला भेटत होतं ते सुद्धा आपल्याला भेटणार नाही. मग त्यामुळे काय झालं, काय करायचं की कोंबडी पण जिवंत राहिली पाहिजे आणि कोंबडी ही मेली पाहिजे नाही आहे आणि कोंबडीचं एक एक अंड दर वर्षाला आपल्याला ते खायला भेटलं पाहिजे, प्रत्येक वर्षाला आपल्याला खायला भेटलं पाहिजे. म्हणून आपल्या कोंबडीला जिवंत ठेवणं आवश्यक आहे. कोंबडी एकट्टा फाडून खायची नाही, तर कोंबडीचं एक एक अंड खायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की मला हेच सांगायचं आहे की आपला हा जो प्रोजेक्ट आहे, आपला हा प्रोजेक्ट आपल्याला काय करायचा आहे, हा कंटिन्यू आपल्याला ठेवायचा आहे. प्रत्येक वर्षाला आपला हा उपक्रम घ्यायचा आहे. तर कोंबडी आपल्याला एक खट्टा फाडून खायची नाही, तर आपल्याला काय करायचं आहे की कोंबडीचे एक एक अंड जे आहे हे आपल्याला खायचं आहे. असा मला या उदाहरणातून तुम्हाला सांगायचं आहे की प्रोजेक्ट आपण दरवर्षी कंटिन्यू करणार आहोत. आता याच्यामध्ये हे पेपर, आता हे जे पेपर आहेत हे पेपर स्कूलमध्ये बसविल्यानंतर आपल्याकडे काय येतात, आपल्याकडे पैसे येतात, बरोबर आहे. आणि त्या पैशाचा आपण व्यवस्थित हिशोब ठेवायला पाहिजे. आणि त्यासोबतच आपल्याकडे आपण एक दिवस आड किंवा दररोज जर समजा आपल्याकडे या उपक्रमाच्या माध्यमातून स्कूलवर पेपर बसवल्यानंतर पैसे येत असतील, तर ते पैसे तुम्ही रोजच्या रोज वरच्यावर तुम्ही तुमच्या टीम लीडरकडे तुम्ही जमा करायला पाहिजेत. किंवा मी तुम्हाला, जर तुम्ही टीममध्ये काम करत असाल तर तुम्ही ते टीम लीडरकडे पैसे जमा करायला पाहिजेत. आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअल वैयक्तिक काम करत असाल तर मी तुम्हाला एक QR कोड देतोय. त्या QR कोडवर तुम्ही वरचेवर पैसे काय करायचे, मला ते पाठवत राहायचे. तुमचे जे पैसे होतात ते काढून घ्यायचे आणि माझे जे पैसे होतात ते माझ्या QR कोडवर टाकायचे. कारण तुमच्याकडे जर तुम्ही संपूर्ण प्रोजेक्टचा जो पैसा जर तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं की कधी कधी आपल्याला पैशांची कामं निघून जातात आणि आपल्या वैयक्तिक खर्चामध्ये या संस्थेचा पैसा खर्च होऊन जातो. असं जर झालं तर तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला संस्थेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला भरून द्यावे लागतील. तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याकडे रोज आपण शाळांमध्ये पेपर बसवल्यानंतर आपल्याकडे जे पैसे येतात ते एक तर आपण टीममध्ये काम करत असू तर टीम लीडरकडे ते जमा करावेत पैसे, किंवा जर तुम्ही वैयक्तिक काम करत असाल, टीममध्ये काम करत नसाल, तर तुमच्याकडे जे काही पैसे येतात तर तुमचे पैसे कापून उर्वरित जे पैसे आहेत तर ते मी तुम्हाला एक एक QR कोड देणार आहे फोनपेचा. त्या फोनपेच्या QR कोडवरती जे पैसे आहेत हे मला टाकून द्यायचे वरचेवर, जेणेकरून एक काळजी घ्यायची की आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चात संस्थेचा पैसा हा गेला पाहिजे नाही. संस्थेचा पैसा आपल्या वैयक्तिक कामात खर्च व्हायला नको. जर असं झालं तर ते पैसे तुम्हाला भरून द्यावे लागतील आणि त्यामुळे काय होते की मग ते तुम्हाला भारी जाणार आहे. त्याच्यामुळे असं करायचं नाही. तुमचे जे काही मेहनतीचे पैसे होतात ते तर मी तुम्हाला देणारच आहे, किंवा तुम्ही टीम लीडरच्या अंतर्गत काम करतात तो टीम लीडर सुद्धा तुम्हाला देणार आहे, त्याचा प्रॉब्लेमच येणार नाही. परंतु जे जास्तीचे पैसे असतात तुमच्याकडे संस्थेचे ते वरचेवर टीम लीडरकडे जमा करा, किंवा माझ्याकडे माझ्या फोनपेच्या QR कोडवरती तुम्ही ते पाठवून द्यायचे आहेत. आणि तुमचे जे पैसे होतात, जर तुम्ही वैयक्तिक काम करत असाल तर तुमचे पैसे तुम्ही कापून घ्या, उर्वरित पैसे जे आहेत ते मला पाठवायचे आहेत. त्याच्या पुढे मला हे सांगायचं आहे, आता याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, तुम्ही जेव्हा हे वर्किंग करता तुम्हाला विविध शाळांना व्हिजिट करायचे आहेत, विविध शाळांवर तुम्हाला पेपर बसवायचे आहेत, रोज तुम्हाला फील्डवर जायचं आहे. तर काय करायचं की आधीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुमचा वेळ खाली असतो त्यावेळेला त्या गोष्टीचं नियोजन करायचं की उद्याला आपल्याला कुठल्या कुठल्या स्कूलला व्हिजिट करायचे आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या रूटवर येतात, कुठे कुठे आहेत, तर त्या गोष्टीचं व्यवस्थित नियोजन करायचं. जेणेकरून काय होते की तुम्ही नियोजन करून जर व्हिजिट केले विविध स्कूलला तर तुमचा वेळ वाचतो आणि पैसा सुद्धा वाचणार आहे, तुम्हाला पेट्रोलचा खर्च सुद्धा कमी लागणार आहे. तर आपण कोणत्या रूटने गेल्यानंतर, कशा पद्धतीने गेल्यानंतर आपल्याला पेट्रोल कमी लागेल, आपल्याला पैसे कमी लागतील फिरण्यासाठी, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि रोज काय करायचं, संध्याकाळच्या वेळेला आधीच्या दिवशी दुसऱ्या दिवसचं तुम्ही नियोजन करायचं आहे की उद्याला आपण कोणत्या कोणत्या स्कूलला व्हिजिट करणार आहे, आपण कसं कोणत्या कोणत्या रस्त्याने आपण जाणार आहे, आणि कोणत्या रस्त्याने गेलं तर आपल्याला पेट्रोल कमी लागणार आहे.
आणि आपल्या वेळ पण कमी लागेल. या सगळ्या गोष्टीचं नियोजन करायचं आणि त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीचं तुम्हाला त्याचं रिझल्ट मिळतील. त्यामुळे वेळेचं सुद्धा नियोजन करा, कामाचं नियोजन करा, फिरण्याचं नियोजन करा आणि आपलं पेट्रोल कसं वाचेल, कमी पेट्रोल आपल्याला कसं लागेल याची पण आपण दक्षता घ्या. याचं व्यवस्थित नियोजन करून तुम्ही हे सगळे कामं करायची आहेत. त्यानंतर आता मला हे सांगायचं आहे की जे विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त रिस्पॉन्स कसा मिळवावा हा एक प्रश्न आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स जर तुम्हाला मिळवायचा असेल तर जेव्हा तुम्ही पेपर बसवता स्कूलमध्ये, तेव्हा त्या पेपरचा फायदा विद्यार्थ्यांना काय होणार आहे हे त्यांना समजावून सांगा. या पेपरचे जे महत्त्व आहे विद्यार्थ्यांना समजावून सांगा की त्या विद्यार्थ्यांना या पेपरला बसल्यावर त्या विद्यार्थ्याचा काय फायदा होणार आहे त्यांना सांगायचं. जर विद्यार्थी जर 4थी 5वी 6वी 7वीचे असतील तर त्या विद्यार्थ्यांना सांगायचं तुम्ही की या पेपरला जर तुम्ही बसलात तर या पेपरमधून तुमचे स्कॉलरशिपचे पेपर, नवोदयचे पेपर, त्यानंतर इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडच्या परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, विविध स्कॉलरशिपच्या परीक्षांची तुमची याच्यातून तयारी होते आणि तुम्हाला भविष्याच्या दृष्टिकोनातून एक दिशा मिळेल. त्यासाठी हा पेपर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजचं युग स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेत जर टिकायचं असेल तर तुम्हाला जनरल नॉलेजचा अभ्यास तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि हा जो पेपर आहे या पेपरमध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, विज्ञानावरील प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न, कॉम्प्युटरचे प्रश्न आणि इतर असे विविध विषयांवर आधारित याच्यामध्ये आपण 100 प्रश्न टाकलेले आहेत. तर प्रत्येक विषयाचे आपण 10-10 प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहेत हे विद्यार्थ्यांना सांगायचं. त्यामुळे या पेपरचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक दिशा सुद्धा मिळणार आहे असं विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं. जर विद्यार्थी 8वी 9वी 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल आणि पीजीचे विद्यार्थी असतील तर 8वी पासून तर पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सांगायचं की या पेपरमधून तुमची पोलीस भरती, तलाठी, बँकेच्या परीक्षा, रेल्वेच्या परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाचा एक्झाम, क्लरिकलचा एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम अशा ज्या परीक्षा राहतात त्या परीक्षांची तुमची या पेपरमधून चांगली तयारी होणार आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना सांगायचं, कारण या पेपरमधून त्यांना सांगायचं की तुमची पोलीस भरती, तलाठी, बँकेच्या परीक्षा, रेल्वेच्या, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाचा एक्झाम, ग्रुप डी च्या एक्झाम, विविध स्पर्धा परीक्षांची तुमची चांगल्या प्रकारे तयारी होते आणि या सगळ्या परीक्षांमध्ये जशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात तशाच स्वरूपाचे थोडेफार प्रश्न आपण आपल्या पेपरमध्ये सुद्धा विचारलेले आहेत असं विद्यार्थ्यांना समजून सांगायचं. आणि हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर अशा प्रकारचे जे काही जनरल नॉलेजच्या ज्या परीक्षा आहेत किंवा स्पर्धा परीक्षाची तुम्हाला तयारी करावीच लागेल आणि याचा तुम्हाला भरपूर भविष्याच्या दृष्टिकोनातून फायदा मिळतो आणि तुम्हाला एक दिशा मिळेल. अशा प्रकारचं जे महत्त्व आहे 8वी पासून तर PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं. त्यामुळे ते विद्यार्थी पेपरला बसतात. त्यांना सांगायचं की आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेत जर टिकायचं असेल तुम्हाला तर अशा स्वरूपाच्या कुठल्याही परीक्षा जर तुमच्या स्कूलमध्ये आला तर त्याला जास्तीत जास्त आपण बसायला पाहिजे. आणि सोबतच विद्यार्थ्यांना ही सुद्धा सूचना करायची की आता आपल्या पेपरची जी फी आहे, आपण एक तर जी फी घेतो आहे तर एवढी जी फी एवढे जे पैसे आहेत तुमचे, तर तुम्ही कधी कधी चिप्सचे पॅकेट्स खाता, त्यानंतर तुम्ही गोळ्या आहेत, बिस्किट आहेत, त्यानंतर नाश्ता आहे, इतर ठिकाणी कुल्फे आहेत, किंवा इतर गोष्टींमध्ये तुम्ही खर्च करता खाण्यापिण्यामध्ये. तर विद्यार्थ्यांना सांगायचं की ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याफार तुम्ही कमी करायच्या. चॉकलेट्स खाणे, त्याच्यानंतर चिप्सचे पॅकेट्स खाणे, नाश्ता पाणी करणे, इतर ठिकाणी या गोष्टींमधला थोडासा जर तुम्ही पैसा वाचवला आणि या परीक्षेला जर तुम्ही बसले तर या परीक्षेचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. चॉकलेट्स गोळ्या खासाल, चिप्सचे पॅकेट्स खासाल, इतर ठिकाणी नाश्ता पाणी करसाल तर ते काय होणार, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. परंतु शिक्षणामध्ये केलेली ही जी काही जवळपास 60 रुपयाची गुंतवणूक आहे तर ही तुम्हाला भविष्याच्या दृष्टिकोनातून काय होते की खूप जास्त तुम्हाला रिटर्न्स देणार आहे. याच्यापासून तुम्हाला काहीतरी खूप जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे असं विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं. त्यामुळे ते विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात. जास्तीत जास्त प्रमाणात ते विद्यार्थी बसतात असं विद्यार्थ्यांचं सुद्धा काउन्सिलिंग करायचं. त्यानंतर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त रिस्पॉन्स तुम्हाला मिळवायचा असेल, जर तुम्हाला जर स्टेज डेअरिंग असेल तुमच्यामध्ये,
तर काय करायचं की ते जे सगळे विद्यार्थी आहेत प्रिन्सिपॉलला विश्वासात घेऊन, तिथले हेडमास्टर आहेत मुख्याध्यापकांना विश्वासात घेऊन त्यांना सांगायचं की आम्हाला सगळेचे सगळे जे विद्यार्थी आहेत हे ग्राउंडमध्ये काढायचे आहेत, आणि ग्राउंडमध्ये काढल्यानंतर थोडंसं आम्ही एखादा व्यक्तिमत्व विकास आहे, त्यानंतर एखाद्या विषयावरती आम्ही त्यांना 15 मिनिट मार्गदर्शन करतो, आणि त्यानंतर आमच्या पेपरच्या संदर्भात त्यांना सूचना सुद्धा देतो. असं जर त्यांना सांगितलं, किंवा अर्धा तास मार्गदर्शन करतो, 15-20 मिनिट मार्गदर्शन करतो, आणि त्यानंतर आमच्या पेपरच्या संदर्भात सूचना देतो, त्यामुळे तिथले हेडमास्टर, तिथले प्राचार्य सुद्धा काय होतात की ते सुद्धा होकार देतात. त्यांना सुद्धा असं वाटते की अरे वा, आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा काहीतरी इतर विषयांवरती मार्गदर्शन सुद्धा मिळते, आणि सोबत या पेपरची माहिती सुद्धा हे सर सांगतात. त्यामुळे ते सुद्धा काय करतात की तुम्हाला बरेचदा परमिशन देतात, आणि सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ग्राउंडमध्ये काढायचं. त्यांना ग्राउंडमध्ये काढल्यानंतर एखादा जो विषय आहे, व्यक्तिमत्व विकास असेल किंवा की ऑफ सक्सेस असेल, तर या संदर्भात विद्यार्थ्यांना काय करायचं, त्यांना माहिती सांगायची. 15-20 मिनिट, अर्धा तास, त्यानंतर आपल्या पेपरची सुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता. आणि जर तुम्ही विविध क्लासमध्ये जर तुम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आपला थोडासा वेळ जातो, आपला वेळ वाचणार आहे. की विद्यार्थ्यांना जर तुम्ही ग्राउंडमध्ये बाहेर काढू शकलात, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही माहिती दिली, त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचणार आहे. आणि शक्यतो काही काही स्कूलमध्ये काय करायचं की जेव्हा सकाळी प्रेयरचा त्यांचा जो टायमिंग असतो, त्या टायमिंगला जर तुम्ही हजर राहिले, तर तेव्हा सगळे विद्यार्थी हे ग्राउंडमध्ये राहतात, आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना या पेपरची माहिती सांगणं, त्यांना सूचना देणं हे अतिशय सोयीचं होते. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही विविध स्कूलवरती जाता, त्याच्यानंतर तिथे व्हिजिट करता, तिथे खूप सगळी विद्यार्थी संख्या असते. तुम्ही काय होता की प्रिन्सिपॉल आहेत, मुख्याध्यापक आहेत, किंवा HM सर आहेत, यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जावं लागते. स्कूल काही खूप खूप स्टँडर्ड असतात, खूप छान असतात, आणि त्यामुळे तिथे पाहणारे सगळे लोक आपल्याला असतात. विविध टीचर्स वर्ग आपल्याला पाहतात, आपल्याकडे पाहतात, विद्यार्थी आपल्याकडे पाहतात जेव्हा आपण विद्यार्थ्यांना सूचना देतो. त्यामुळे आपण जे काही कपडे घातलेले आहेत, तर ते कपडे आपले कसे असले पाहिजेत, आपले कपडे हे स्वच्छ असायला पाहिजेत, स्वच्छ असायचे, नीटनेटके आपण कपडे घालून गेलो पाहिजे. आपले जे कपडे आहेत अतिशय स्टायलिश नसायला पाहिजेत, जेणेकरून लोकांना आपल्याकडे पाहून थोडंसं वेगळंच वाटणार. तर असं व्हायला नको की जेणेकरून लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. अशा प्रकारचे कपडे आपण घालायचे. अतिशय जास्त फॅशनेबल कपडे घालू नका, साधे कपडे घाला. व्हाईट शर्ट असलं तर चालेल, ब्लॅक पॅन्ट असला तर अधिक चांगलं, किंवा व्हाईट शर्ट ठेवायचं, किंवा इथं प्लेन शर्ट आहेत, किंवा चौकलीचे शर्ट आहेत, तुम्ही घालू शकता. आणि काय करायचं की एखादा ब्लॅक पॅन्ट तुम्ही घालू शकता, किंवा तुमच्याकडे जो जीन्स पॅन्ट असतील विविध, ते घालायचे. पण अतिशय खूप जास्त फॅशनेबल असे काही जे जीन्स पॅन्ट असे थिगळ असलेले जे आहेत, तर त्याला थिगळ लावलेलं असते आजकाल बरेचसे जीन्स पॅन्टला. असे खूप जास्त फॅशनेबल कपडे घालून स्कूलमध्ये जाऊ नका, कारण तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे लोकांचा बदलणार आहे. लोकांना असं वाटेल की हा एखादा टपोरी मुलगा आपली इथे इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलाय का, एखादा छपरी मुलगा आपली इथे इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलेला आहे का. त्याच्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्वतःचा जो व्यक्तिमत्व विकास आहे, तर तो लक्षात ठेवायचा. आपण चांगल्या पद्धतीचे कपडे घालून गेलो पाहिजे. व्हाईट शर्ट आहे किंवा इथं प्लेन शर्ट आहे ते घालायचे. टी शर्ट असली तर व्यवस्थित टी शर्ट असली पाहिजे आपली, खूप जास्त फॅशनेबल टी शर्ट नको. तर ह्या गोष्टी टाळायच्या. आणि आपली जी हेअरस्टाईल आहे, तर हेअरस्टाईल जी आहे तो अतिशय फॅशनेबल आपली असायला नको, किंवा ज्याच्यातून आपल्याला म्हणजे ज्यातून आपण असं दिसणार आहे की एखादा गुंड जसा दिसतो, त्याचे खूप सगळे केस वाढलेले, छपरी मुलं जसे दिसतात काही, किंवा असे जे गुंडगिरी प्रवृत्तीचे काही असे लोक दिसतात, त्यांचे खूप केस वाढलेले आहेत, हातामध्ये कड आहे एखादं, इथे असा एखादा टिक्का लावलेला आहे खूप मोठा, असं काहीतरी वेगळंच लुक त्याचा दिसून राहिला, तर असं आपण स्कूलमध्ये जाऊ नका. तर स्कूलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जायचं. तुमची हेअरस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे, तुमचा लुक व्यवस्थित दिसायला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित कपडे घातलेले असले पाहिजे. त्यानंतर तुमची चप्पल आहे, शूज आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असायला पाहिजेत. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण तुमच्याकडे खूप सगळे विद्यार्थी पाहणारे असतात. त्याच्यानंतर विविध स्कूलमध्ये जेव्हा तुम्ही जाता हेडमास्टरकडे,
तेव्हा प्रिन्सिपलकडे, तर त्या स्टाफ मधले जे लोक आहेत, इतर शिक्षक तिथे असू शकतात, ते सुद्धा तुम्हाला पाहतील. त्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यवस्थित लोकांचा राहिला पाहिजे. त्यामुळे आपण कसं राहायचं, आपण कसे कपडे घालायचे, आपली हेअरस्टाईल कशी असली पाहिजे, आपली शूज चप्पल कशी असली पाहिजे, या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि त्याच्यासोबतच आता याच्यामध्ये त्यासोबतच बोलण्याचं महत्व आहे. आता याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आहे, बोलण्याचं महत्व. कम्युनिकेशन स्किलचं महत्व सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला सांगू इच्छित आहे की जेव्हा आपण विद्यार्थ्यांसोबत बोलतो, जेव्हा आपण सगळ्यात अगोदर जेव्हा स्कूलमध्ये जातो, सगळ्यात अगोदर आपली भेट कोणासोबत होते, तर त्या स्कूलमध्ये जो प्रिन्सिपॉल असतो त्याच्यासोबत होते. त्या स्कूलमधले जे मुख्याध्यापक आहेत किंवा एच.एम. सर आहेत, हेडमास्टर सर आहेत, त्यांच्यासोबत आपली पहिली भेट होते. तर आपलं कम्युनिकेशन्स जे आहे हे छान असलं पाहिजे. त्यानंतर आपण छान पद्धतीनं आदरयुक्त शब्दांनी त्यांच्यासोबत संवाद आपण साधायचा. त्यांना आपण आदर द्यायचा, मान सन्मान द्यायचा. ज्या शिक्षकांना आपण भेटायला चाललो, ज्या प्रिन्सिपलला आपण भेटायला चाललो, मुख्याध्यापकांना आपण भेटायला चाललो, तर आपण त्यांना रिस्पॉन्स कसा द्यायचा, त्यांना आपण आदरयुक्त रिस्पॉन्स दिला पाहिजे त्यांना आणि आपण छान पद्धतीने त्यांच्यासोबत कम्युनिकेशन्स केलं पाहिजे. आदरयुक्त शब्दांनी त्यांच्यासोबत जर कम्युनिकेशन्स केलं, त्यांना रिक्वेस्ट केली आपण, तर काय होते की आपल्याला त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि ते आपल्याला आपला जो प्रोजेक्ट आहे त्यांच्या स्कूलमध्ये राबवण्यासाठी सुद्धा परमिशन देऊ शकतात. तर त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या प्रिन्सिपल सोबत किंवा एखाद्या टीचर सोबत जेव्हा आपण बोलतो, तर आपण आदरयुक्त शब्दांनी त्यांच्यासोबत बोललो पाहिजे. त्यांना रिक्वेस्ट केली पाहिजे, आपण ज्या प्रोजेक्टच्या संदर्भात त्यांना माहिती देत आहे त्या संदर्भात तुमच्या स्कूलमध्ये हा उपक्रम घ्या, विद्यार्थ्यांसाठी अशा अशा प्रकारे महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांची अशा अशा पद्धतीनं तयारी होते तुमच्या स्कूलमधील या विद्यार्थ्यांची, त्या विद्यार्थ्यांना अशा अशा स्वरूपाचा फायदा सुद्धा होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या आहेत, तर प्रिन्सिपलला आपल्याला सांगायच्या आहेत. आणि त्या प्रिन्सिपलला हे सुद्धा सांगायचं की हे विद्यार्थी या परीक्षेला बसले, हे त्यांना अशा अशा स्वरूपाचे आम्ही प्रमाणपत्र सुद्धा देतो, त्यांना अशा अशा स्वरूपाचे बक्षिसं मिळतात. प्रत्येक स्कूलमधून आम्ही 5-5 क्रमांक काढतो आणि त्या बदल्यात विद्यार्थ्यांना ज्यांचे क्रमांक येतात त्यांना आम्ही मोटिवेशनल बुक्स, एज्युकेशनल बुक्स आणि महापुरुषांची बुक्स आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. म्हणजे प्रेरणात्मक पुस्तकं, शैक्षणिक किंवा महापुरुषांची पुस्तकं जी आहेत आम्ही विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून देतो आणि प्रत्येकाला सर्टिफिकेट्स वगैरे देतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर आदरयुक्त संवादामध्ये आपण प्रिन्सिपल सोबत बोलायच्या, हेडमास्टर सोबत बोलायच्या, त्यांचा मान सन्मान ठेवायचा. आणि एखाद्या वेळेला आता काही स्कूलमध्ये आपण जातो, परंतु काही हेडमास्टर जे आहेत किंवा काही प्रिन्सिपॉल जे आहेत, तर काय होते की कधी कधी आपल्याला आपल्या प्रोजेक्टच्या संदर्भात परमिशन देत नाही आहे. तर त्यांच्यासोबत आपण वादविवाद घालायचा नाही. तर एखाद्यानं समजा आपल्याला नाहीच म्हटलं आपण रिक्वेस्ट केल्यानंतरही, तर त्यांना म्हणायचं की ठीक आहे सर, काही विषय नाही आहे, आपण पुढच्या वर्षी बघूया. त्यांच्यासोबत कुठल्याच प्रकारचा वादविवाद घालायचा नाही, त्यांना क्रॉस करायचं नाही. कारण आपण रिक्वेस्ट करत आहे त्या उपक्रम घेण्यासाठी. जर एखाद्याला नाही आवडला किंवा एखाद्याला नाही घ्यायचा असेल, तर त्याला आपण क्रॉस करू नये. त्यांना म्हणायचं ठीक आहे सर, आपण पुढच्या वर्षीला भेटूया, पुढच्या वर्षी आम्ही येऊ, कदाचित पुढच्या वर्षी तुम्ही उपक्रम घ्याल आणि आम्हाला परमिशन देणार आहेत अशी अपेक्षा करतो. आणि तिथून आपण निघून यायचं. कुठल्याही टीचर्सला किंवा कुठल्याही हेडमास्टरला, कुठल्याही प्रिन्सिपलला कधीही आपण क्रॉस करू नये आणि त्यांना आपण शिल्लक बोलायचं नाही. आदरयुक्तच आपण कुठेही बोललो पाहिजे, नाही म्हटलं तरी चालेल. आता काय म्हणून काय करतील की एखाद्या स्कूलमध्ये आपण गेलो, प्राचार्यांना, प्रिन्सिपलला आपण इन्फॉर्मेशन दिली आपल्या प्रोजेक्टच्या संदर्भात, एखाद्या वेळेला काय म्हणणार आहे, तो नाहीच म्हणणार आहे की आमच्या स्कूलमध्ये आम्हाला तुमचा प्रोजेक्ट नाही घ्यायचा आहे. नाहीच म्हणणार ना, म्हणजे नो म्हणत आहे. नो मीन्स काय, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. तर या स्कूलमध्ये नाही उपक्रम घेतला तर आपल्या स्कूलची कमतरता थोडीशी, भरपूर स्कूल पडलेले आहेत, आपण दुसऱ्या स्कूलमध्ये जायचं. नो मीन्स नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. कधीही नर्वस व्हायचं नाही आणि कधीही नाराज व्हायचं नाही. स्कूल खूप आहेत, एक ढूंढो हजार मिळते. तर अशा पद्धतीनं तर बऱ्याचशा गोष्टी मी आपणास
हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर उर्वरित काही ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला काही सूचना ज्या आहेत उर्वरित मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. याच्या पुढचा आपण एक 4 नंबरचा व्हिडिओ सुद्धा करणार आहे. 4 नंबरच्या ट्रेनिंगचा जो व्हिडिओ करू तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला ह्या सूचना आपण देणार आहोत. तर इथे मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.